अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्याच्या दृष्टीनं केंद्र शासनाने त्याचप्रमाणे राज्य शासनाने झिरो टॉलरन्सची भूमिका घेतलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरामध्ये उद्यापासून तर दिनांक 21 तारखेपर्यंत आपण नशामुक्त अभियान राबवत आहोत आणि यामध्ये मुख्यत्वे करून जे काही शाळा कॉलेजमध्ये शिकणारा जो वयोगट आहे त्या वयोगटातील मुलांकडे आपण प्राधान्याने अवेअरनेस या दृष्टीनं वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत। त्यामध्ये आपण उद्या श्रीरामपूर शहर व परिसरातील सर्व शाळांमध्ये एक निबंध स्पर्धांचं आयोजन शाळांच्या सहभागातूनच राबवत आहोत। त्याशिवाय 19 तारखेला चित्रकला स्पर्धा आहे, 20 तारखेला वक्तृत्व स्पर्धा आहे आणि त्याशिवाय अन्य काही रांगोळी वगैरे स्पर्धा आपण घेणार आहोत। आणि या सर्व जे काही उपक्रम आहे त्याचा विषय जो आहे तो व्यसनाधीनता आणि त्यापासून त्याचे दुष्परिणाम आणि त्यापासून मुक्ती याबाबतचे सर्व विषय आहेत। आणि 21 तारखेला या उपक्रमाचा समारोप आपण करत आहोत आणि त्यामध्ये आपण बोरावके कॉलेजला माननीय पालकमंत्री, त्याशिवाय जिल्ह्याचे जिल्हा कलेक्टर, जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व काही वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या परिसरातील सर्व शाळा कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी, सर्व अधिकारी त्यांना आपण बोलावलेलं आहे आणि त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी जनजागृतीपर एक प्रोग्राम आणि त्या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची किंवा नशामुक्तीची शपथ आपण देणार आहोत। आणि त्यानंतर श्रीरामपूर शहरातून एक मोठी रॅली जनजागृतीच्या दृष्टीनं आपण काढणार आहोत। त्या कार्यक्रमासाठी 21 तारखेच्या मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व शहर व परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो, सर्व जे काही डॉक्टर्स असतील, वकील असतील, व्यापारी वर्ग आहे किंवा पालक वर्ग आहे, त्या सर्वांना मी विनंती करत आहे की आपण सुद्धा या 21 तारखेला बोरावके कॉलेजला हजर राहावं आणि नशामुक्तीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे यावं। गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरामध्ये एका खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये एक असंतोषाची भावना निर्माण झाली होती आणि त्या अनुषंगाने शहरामध्ये एक मोर्चा देखील काढण्यात आलेला होता। या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक, त्याचप्रमाणे आमच्या श्रीरामपूर शहर या ठिकाणी असणारे सर्व अधिकारी, सर्व पोलीस अंमलदार, त्याशिवाय या ठिकाणी जे काही आउटसाईड असिस्टंट देण्यात आला पोलीस दलाच्या वतीनं, त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या अवैध व्यवसायांवर वेगवेगळ्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये जे शस्त्र अधिनियम आहेत, ज्यामध्ये अग्निशस्त्र जप्तीची किंवा ताब्यात बेकायदेशीरपणे ज्यांनी ताब्यात बाळगलेलं आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जातो, त्या 3 कारवाया आपण केलेल्या आहेत आणि साधारणपणे 6.25 लाखाचा किमती मुद्देमाल जो आहे तो या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। त्याशिवाय याच कालावधीमध्ये श्रीरामपूर शहराला जे काही विविध गुन्हे यापूर्वी दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यांमध्ये जे आरोपी वॉन्टेड आहे किंवा पाहिजे असणारे जे आरोपी आहेत अशा आरोपींची शोध मोहीम LCBच्या मार्फतीनं, त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस स्टेशनच्या मार्फतीनं आपण राबवली आणि त्यामध्ये विविध 68 असे पाहिजे असणारे आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे। त्याशिवाय जे शहरमधील परिसरातील 12च्या वरती आरोपी तडीपार आहेत या स्टेजला, या तडीपार आरोपींची देखील शोध मोहीम या कालावधीमध्ये घेण्यात आली आणि त्यापैकी 5 आरोपी तडीपार असताना सुद्धा जो तडीपार आदेश आहे, हद्दपार आदेश आहे, त्याचं उल्लंघन करून या ठिकाणी मिळून आलेत। अशा 5 आरोपींना अटक केलेली आहे। याशिवाय याच कालावधीमध्ये जे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 जो असतो, ज्यामध्ये गँग तडीपारीचे प्रोव्हिजन आहेत, असे जे काही गँग किंवा टोळी आहे, सिंडिकेट जिला आपण म्हणतो, अशा सिंडिकेटमधील 2 टोळ्यांना तडीपारीचे प्रस्ताव आपण पाठवलेले आहेत आणि अन्य तडीपार प्रस्ताव आपण तयार करत आहोत। ते रेकॉर्डवरील जास्त क्रिमिनल्स आहेत, ज्याच्यावर जास्त गुन्हे आहेत, अशांचे तडीपार, याशिवाय MPDAचे प्रस्तावसुद्धा आपण करत आहोत आणि मोका देखील आपण प्रस्तावित करत आहोत। त्याशिवाय जो काही भारतीय न्यायसंहिता कलम 111 आहेत, संघटित गुन्हेगारांसाठी लावण्यात येतो, असे सुद्धा शहर पोलीस स्टेशनने एक चांगली मेहनत घेऊन 2 प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयांकडे पाठवलेले आहेत। आज उद्या त्यावरती अंतिम निर्णय घेणं अपेक्षित आहेत। त्यामध्ये मोठं डॉक्युमेंटेशन करावं लागतं पोलीस स्टेशन स्तरावर, ते त्यांच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि ते पुढे पाठवलेलं आहे। याशिवाय आपण जे आत्ताच मगाशी बोललो की अँटी ड्रग्ज मोहीम किंवा कॅम्पेन, त्या अंतर्गत देखील 2 कारवाया आपण मोठ्या कारवाया यामध्ये केलेल्या आहेत आणि यामध्ये साधारणपणे 3 लाखापर्यंतचा गांजा आपण जप्त केलेला आहे आणि त्यामध्ये 4 आरोपीसुद्धा अटक झालेले आहेत।
जुगार कायदा, दारूबंदी कायदा ह्या रुटीनली पोलीस स्टेशनकडून करण्यात येत असतात, परंतु या कालावधीमध्ये जास्तीत जास्त कारवाया केलेल्या आहेत. जुगार कायद्याअंतर्गत 9.5 लाखाचा मुद्देमाल किंवा कॅश सीज करण्यात आलेली आहेत आणि दारूबंदी कायद्याच्या सुद्धा 26 केसेस या कालावधी दरम्यान, या मोहिमेदरम्यान पोलिसांच्या वतीनं कायदा व सुव्यवस्थेचा बंदोबस्त सांभाळून, लॉ अँड ऑर्डरचा बंदोबस्त सांभाळून, अन्य जे काही या कालावधीमध्ये आहे, VIP दौरे झालेत, शिर्डी या ठिकाणी काही मोठे बंदोबस्त झालेत, अन्यत्रही काही सणवार यामध्ये आलेत, हे सर्व करून मोठी मेहनत पोलीस अधिकारी आणि आमच्या अंमलदारांनी घेऊन या कारवाया केलेल्या आहेत. वॉरंट बजावणी असेल, समन्स बजावणी आहे, NBW बजावणी आहे, ही सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. 31 आरोपींना जे कोर्टापुढे हजर होत नाहीत, अशा आरोपींची जे अरेस्ट वॉरंट आहेत ते प्राप्त करून अशा 31 आरोपींना अरेस्ट वॉरंट अंतर्गत आपण अटक केलेलं आहे. याशिवाय याच कालावधीमध्ये MV ॲक्ट, त्याला आपण म्हणतो मोटार व्हेकल ॲक्ट, मोटार वाहन कायदा, याखाली सुद्धा मोठ्या संख्येने कारवाया करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये एकंदरीत 557 कारवाया आणि त्यामध्ये आणखी यामधल्या 8 एक दिवसामध्ये वाढ झालेली आहे. तर साधारण 600च्या वर कारवाया या कालावधीमध्ये केलेल्या आहेत आणि साधारणपणे 4 लाखाचा दंड यामध्ये वसूल करण्यात आलेला आहे. दंड वसूल करणं हा काही पोलिसांचा मुख्य उद्देश यामध्ये नाही, परंतु जे काही व्हेकल्स आहेत त्यामध्ये विना नंबर प्लेटची वाहनं असतील, ब्लॅक फिल्म लावलेली वाहनं असतील, कारण ब्लॅक फिल्मचा उद्देश लावण्यामागे काय आहे तर तो शोधणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं अशा वाहनांवर किंवा मॉडिफाईड सायलेन्सर असणाऱ्या ज्या 35 वाहनं, जे नागरिकांची मोठ्या प्रमाणात ही एक तक्रार असते की मॉडिफाईड सायलेन्सर करून कर्णकर्कश आवाजामध्ये ड्रायव्हिंग करताना सकाळी किंवा संध्याकाळी किंवा कॉलेज परिसरामध्ये ही मुलं मिळून येतात. त्या अशा 35 वाहनांना पोलीस स्टेशन या ठिकाणी आणून त्यांचं सायलेन्सर जे आहेत मॉडिफाईड असणारं ते काढून टाकलेलं आहे आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. याशिवाय ज्या गाड्यांना ब्लॅक फिल्म म्हणजे जी काळी काच आपण जिला म्हणतो, की ब्लॅक फिल्म लावलेल्या सुद्धा 53 वाहनांवर कारवाई केलेली आहेत आणि अशा 53 वाहनांच्या त्या ब्लॅक फिल्म काढून देखील टाकलेल्या आहेत आणि अन्य मग विदाऊट नंबर प्लेटच्या सुद्धा या कालावधीमध्ये साधारणपणे एक 50च्या पुढे कारवाया झालेल्या आहेत आणि अन्य MV ॲक्टच्या केसेस या दरम्यान केलेल्या आहेत. याशिवाय एक मागच्या आठवड्यामध्ये एक ऑल आउट ऑपरेशनसुद्धा आपण संपूर्णच उत्तर विभागात राबवलेलं होतं. त्यामध्ये श्रीरामपूर शहरामध्ये मुख्यत्वे आपण सर्व काहींनी बघितलं असेल तर जे काही भंगार दुकानदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपण एक मोहीम आपण या दरम्यान हाती घेतली होती की शहर व परिसरामधून नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत होत्या, प्राधान्याने 2 व्हीलर आणि 4 व्हीलर चोरीला जाण्याच्या. याशिवाय शेतकऱ्यांकडील सबमर्सिबल पंप असतील किंवा त्यांच्या विहिरीवरील स्टार्टर आहे, केबल आहे, हे चोरीला जाण्याच्या सुद्धा तक्रारी या दरम्यान आपल्याकडे येत आहेत आणि या मुख्यत्वे करून चोरी झाल्यानंतर भंगारवाल्यांच्या ताब्यात जात आहेत आणि भंगारवाले रात्रीतून त्याचं स्क्रॅपमध्ये रूपांतर करत आहे. अशा तक्रारी आल्यावरून आपण ही अचानक ही मोहीम राबवली आणि त्यामध्ये एकंदरीत 7 भंगारची दुकानं आपण चेक केली आणि त्यांच्याकडे सुद्धा साधारण शेकडोच्या संख्येनं गाड्या त्या ठिकाणी स्क्रॅपसाठी आलेल्या आहेत असं निदर्शनास आलं. आपल्याला माहिती असेल की कोणतीही गाडी किंवा व्हेकल जर स्क्रॅप करायचं असेल तर त्याची RTOकडून परवानगी घेणं आवश्यक असतं. स्क्रॅप करताना सुद्धा त्याचा जो इंजिन नंबर आहे, चेसिस नंबर आहे किंवा त्याचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे वाहनाचा, तो नंबर स्क्रॅप न करता तो वेगळा त्या पार्ट त्याचा काढून तो जतन करावा लागतो. त्याबाबत RTOला कळवावं लागतं, अवगत करावं लागतं. परंतु अशी कोणतीही क्रियारीत फॉलो न करता किंवा ज्याला स्क्रॅप लेटर इश्यू करूनच व्हेकल स्क्रॅप करावं लागतं RTOकडून, तसं न करता दिसून आल्यामुळे यामध्ये आपण महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 खाली 4 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये कोर्टाची परवानगी घेऊन त्याचा पुढील तपास आपण करणार आहोत. आणि यामध्ये जर समाधानकारक उत्तर संबंधित दुकानदारांकडून आलं नाही तर त्यामध्ये अटक करणं किंवा अन्य कलम वाढ करणं आणि त्यानंतर अटक करण्याची कारवाई आपण करणार आहोत. आणि याशिवाय जे काही असे अन्यही दुकानदार असतील तर त्याबाबतसुद्धा मोहीम आपण यापुढील येणाऱ्या कालावधीमध्ये घेणार आहोत. याशिवाय आपल्याला माहिती आहे की या परिसरामध्ये इकडे संगमनेर असेल, लोणी असेल, कोपरगाव आहे आणि काही अंशी श्रीरामपूर आहे. या ठिकाणी संपूर्ण राज्यामधून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात आणि एकंदरीत कौटुंबिक पार्श्वभूमी जी काही असेल त्या विद्यार्थ्यांची, परंतु या शहरांमध्ये जर काही बेकायदेशीर
कॅफे वगैरे तक्रारी आपल्याला येत होत्या आणि त्या बेकायदेशीर कॅफेमध्ये बसून काही गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यावरती सुद्धा त्याच कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आपण 4 कॅफे चालकांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याखाली कारवाई केलेली आहे. त्यांना त्याबाबतची योग्य ती समज आपण दिलेली आहे आणि जर पुन्हा अशाच प्रकारचं गैरकृत्य करताना किंवा नियमाचं पालन न करताना जर ते मिळून आले तर पुढील टप्प्यामध्ये त्यावरती आपण गंभीर कारवाई आपण करणार आहोत. या पद्धतीने जर बघायला गेलं तर शहर पोलिसांकडून अन्य कामाबरोबरच आपले तपास आहे किंवा कोर ड्युटी आहे, बंदोबस्त आहे, लॉ अँड ऑर्डर बंदोबस्त आहे, हे करत असताना देखील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन वेगवेगळ्या कारवाया या मागील कालावधीमध्ये केलेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा या कारवाया अधिक दर्जेदार कशा होतील, कायद्याचा प्रभावी वापर कसा करता येईल या दृष्टीनं श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, तिथले सर्व अधिकारी, तिथले सर्व अंमलदार आणि त्यांना जे काही RCPचा पोलीस बंदोबस्त असेल यांच्या माध्यमातून होईल या दृष्टीनं आम्ही स्वतः खात्री करणार आहोत. आपल्याकडे सुद्धा करायचे पावलेंद्रमध्ये ज्ञान शासकीय संदर्भातून घेतो मोठा वेळ घेण्यात आली जात असतं त्यावेळी ठीक आहे ठीक आहे. गेलाय ना महिन्याभरापासून संघटित नाही त्यांचा वेगळा विषय आहे. त्याच्यात पण आहे बरं. ठीक आहे. संघटित गुन्हेगार गेल्या महिन्याभरात श्रीरामपुरात किती संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या आहेत, त्याचे किती सदस्य रेकॉर्डर आहेत त्यांची आपल्याकडे कशी माहिती आहे? श्रीरामपूर शहर नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या उत्तर नगर जिल्हा अर्थात श्रीरामपूर विभागामध्ये जी CIMS प्रणाली आहे ती आपण सध्या गुन्हेगारांचा डाटा जतन करण्याच्या दृष्टीनं आणि अद्ययावत करण्याच्या दृष्टीनं आपण फीडिंग त्या दृष्टीनं सर्व मागील 10 वर्षातील गुन्हेगारांचं करत आहोत. यामध्ये एका क्लिकवर कोणत्याही गुन्हेगाराचं नाव टाकलं तरी त्या गुन्हेगारावर मागील 10 वर्षामध्ये किती गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावरती यापूर्वी कोणत्या कारवाया झालेल्या आहेत, ती सर्व आपल्याला मिळणार आहे. तो डाटा आपण सध्या अद्ययावत करत आहोत. याशिवाय जो बेसिक प्रश्न आहे, आत्तापर्यंत श्रीरामपूर शहरातील जे गुन्हेगारी टोळ्या आहेत किंवा ज्यांचे संघटित गुन्हेगारी प्रवृत्तीनं जे गुन्हे करत आहेत, संघटितपणे किंवा सिंडिकेटच्या स्वरूपाने गुन्हे करत आहेत, अशा गुन्हेगारांच्या एकंदरीत 8 टोळ्या आपण आयडेंटिफाईड केलेल्या आहेत. त्यांचं पूर्ण डोजियर आपण तयार केलेलं आहे. त्यांची हिस्ट्री, त्यांच्यावाले आर्थिक स्रोत, त्यांचा मित्रपरिवार, त्यांच्याकडे असणारे वाहनं, त्यांचे निवासस्थानं या सर्व बाबतची माहिती आपण अद्ययावत केलेली आहे आणि याच्या आधारे आपण आत्ता 2 प्रस्ताव जे आहेत टोळी तडीपारीचे आपण यापूर्वी पाठवलेले आहेत, याच महिन्यामध्ये पाठवलेले आहेत. या चालू महिन्यातसुद्धा आणखी प्रस्ताव त्या दृष्टीने आपण पाठवत आहोत आणि त्याचाच आधार घेऊन जे मगाशी मी सांगितलं की भारतीय नागरिक संहिता कलम 111चा वापर करून या गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई आपण प्रस्तावित करत आहोत. या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये लहान मुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. अनेक हल्ल्यांमध्ये लहान मुले सापडतात. याच्यावर कसं गोष्टी आता हा एक कॉमन ट्रेंड सध्या जे काही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत सर्वत्रच, फक्त आपल्या इथेच असं म्हणता येणार नाही, परंतु सर्वत्रच हा दिसून येत आहे की जे कोणी मुख्य गुन्हेगार आहेत त्यांनी पडद्यामागे राहायचं आणि लहान मुलांना पुढे करून गुन्हेगारी कृत्य करायचे. त्या माध्यमातून जो ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट आहे त्या माध्यमातून लहान मुलांना कायदेशीर प्रक्रियेमध्ये जे काही प्रोटेक्शन दिलेलं आहे त्याचा गैरवापर आपण म्हणूया तो करण्याचा प्रकार सध्या काही अंशी वाढीस लागलेला आहे. परंतु या दृष्टीनं आम्ही नक्की पडताळणी करणार आहोत आणि जर कोणी माफिया किंवा कोणी संघटित व्यक्ती या मुलांना या कृत्यात आणत असेल तर त्यामध्ये सुद्धा ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टमध्येच नव्याने ही कलमं आहेत, नव्याने म्हणण्यापेक्षा पूर्वीच ही कलमं आहेत की कोणत्याही बालगुन्हेगाराला जो कोणी वयस्कर व्यक्ती गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करेल त्यालासुद्धा त्यामध्ये शिक्षा नमूद केलेली आहे आणि त्या कायद्याचा यापुढे आम्ही बारकाईने अभ्यास करून वापर करणार आहोत. या ठिकाणी पालकमंत्र्यांसमोर तक्रार करण्यात आली की मोठ्या प्रमाणात जे आहेत गावठी पेट्टे वगैरे काही श्रीरामपुरात आढळून येतात. या संदर्भात एक कारवाई करणार आहात? आपल्याला सर्वांना माहिती असेल की मागच्या वर्षी आपण श्रीरामपूर शहरामध्ये 2025मध्ये साधारणपणे 17च्या वर 325 किंवा अवैध अग्निशस्त्राबाबतच्या कारवाया केलेल्या आहेत. चालू वर्षीसुद्धा आत्तापर्यंत माझ्या मते एक 10-11 कारवाया यामध्ये झालेल्या आहेत आणि जशी माहिती मिळत आहेत
मग ती कोणत्याही माध्यमातून असो, गोपनीय सोर्सेसकडून असो, अन्य गुन्हेगारांकडून असो, साक्षीदारांकडून असो किंवा नागरिकांकडून असो किंवा आमच्या पोलीस अधिकारी अंमलदारांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून असो, त्याबाबत आम्ही तात्काळ त्या बाबीची शहानिशा करून या कारवाया करत आहोत. याच महिन्यामध्ये आपल्याला आठवत असेल की आम्ही साधारणपणे एक 17 ते 18 आरोपींचे सर्च वॉरंट देखील रीतसर प्राप्त केले आणि त्या सर्च वॉरंटच्या माध्यमातून किंवा ज्याला घरझडती वॉरंट आपण म्हणतो, वाहन झडती वॉरंट म्हणतो, ते आपण प्राप्त केले आणि त्यामधूनच आपल्याला एक अग्निशस्त्रसुद्धा मिळालं आणि त्या अनुषंगाने आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे. या ठिकाणी आणखी एक बाब समोर आली की या ठिकाणी गुन्हेगारी टोळ्याला मदत करणाऱ्या पोलिसांवर देखील ॲलिगेशन झाले. काल ते पोलीस अजूनही त्याच पोलीस ठाण्यांमध्ये आहेत. काय करतात? बरोबर आहे, असे काही ॲलिगेशन्स नागरिकांकडून, काही लोकप्रतिनिधींकडून आमच्याकडे आलेले आहेत. त्याबाबतची आम्ही नक्की शहानिशा करत आहोत आणि पोलीस अधिकारी किंवा अंमलदार कोणी असो, जर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात असेल किंवा त्यांना कोणत्याही तऱ्हेची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करताना मिळून येत असेल, तर त्याबाबत नक्की जी काही प्रशासकीय कारवाई आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्तरावरची जी कारवाई आहे ती नक्की आम्ही करणार आहोत. आणखी एक महत्त्वाची बाब की कालच समोर आली की अंमली पदार्थ संदर्भात एक मोठं अभियान चालू आहे आणि त्या अभियानात 2 महाविद्यालयांची नावे म्हणजे कारवाई करण्यात आली. महाविद्यालय होती आणि काय असेल त्याबाबत आम्ही पडताळणी करत आहोत, परंतु त्या दृष्टीनेच हा प्रोग्राम आपण राबवलेला आहे. शासनाच्याही तशा मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यामध्ये आम्ही स्वतः आमचे जे अधिकारी आहेत पोलीस स्टेशनचे, त्यांनासुद्धा ब्रीफिंग करून या ठिकाणी आम्ही पाठवत आहोत आणि त्या विद्यार्थिनी असतील, मुलं असतील, तिथले प्राध्यापक असतील, त्यांच्याशी चर्चा करून जर या बाबींमध्ये तथ्य असेल तर नक्की पुढील कारवाई करणार आहोत. शहरातील अवैधरित्या कॅफे चालत होती, त्यावरती चांगली कारवाई आपण केली आहे. ते कॅफे जे आहेत ते यापूर्वी देखील आता रेल्वेच्या अतिक्रमणित आहे. म्हणजे जसे शिर्डीला, गावतेला, नगरमध्ये जे अशा ठिकाणावर बुलडोझर झाला किंवा ते दुरुस्त करणारे अशी काही कारवाईचे प्रस्ताव आपण देणार आहात का? कारण यापूर्वी देखील आपल्या माध्यमातून काही लॉजेसला सील देखील करण्यात आले. आपल्याला माहिती असेल, यापूर्वी आम्ही आदर्श लॉज जो आहे त्या ठिकाणी वेश्या व्यवसायाची रेड केली होती आणि जो पिटा ॲक्टच्या सेक्शन 18 प्रोव्हिजन आहे की जर सार्वजनिक ठिकाणापासून 100 मीटरच्या अंतरावर जर कोणी असा गैरप्रकार करत असेल तर तो कार्यालय असेल, ते ठिकाण असेल, हॉटेल असेल, लॉज असेल, तो सील करण्याची प्रोव्हिजन आहे. त्यानुसार तो सील करण्यात आलेला आहे. यापूर्वी आम्ही रेल्वे प्रशासनाला त्यांच्या हद्दीतील अवैध अतिक्रमणं काढून घेण्याबाबत पत्रव्यवहार, लेखी पत्रव्यवहार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनकडून करण्यात आलेला आहे. आम्ही आत्तासुद्धा जे काही जागा मालकी असणाऱ्या विभाग आहेत, मग रेल्वे आहेत, पालिका आहेत, जलसंपदा विभाग आहे, त्यांना त्यांच्या जागांवरील अतिक्रमण काढून घेण्याबाबत रेल्वेला ऑलरेडी केलेलं आहे, पण अन्य प्राधिकरणांना पत्रव्यवहार करणार आहोत. आपल्या माध्यमातून अरे तो एकटाच विचारू राहिला, बाकीचे झोपतील ना, बाकीचे झोप लागेल. अच्छा, कॉमन आहे का? बरं बरं बरं. या महाविद्यालयाच्या परिसरात एका गुन्हेगारी टोळीचा वावर होता. त्याच ठिकाणचे 2 सीनियर चोरी गेले, त्याला 1 महिना झाला. त्याचा तपास लागला नाही. त्याबद्दल काल पालकमंत्र्यांनी सुद्धा उल्लेख केला. DVR चोरीला गेलेला आहे, तिथले CCTVचा DVR आणि काही कॅश तिथून चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास आपण करत आहोत. त्यामध्ये जो काही तांत्रिक तपास आहे तो बाकी आहे. अजून त्यातले आरोपी उघड झालेले नाही. ते आरोपी तपासांती उघड झाल्यावर त्याविषयी आपल्याला वेगळं ब्रीफिंग आम्ही करतो. मी जे छापा पोलिसांनी टाकला होता त्याच्यातला त्या ठिकाणी एका मुलीचे वगैरे फाईल सापडली होती. ती मुलगी 3 महिन्यापासून बेपत्ता आहे. पोलीस तिला पकडण्याची झाली नाही असा आरोप सरकारची त्यांनी पत्रकार परिषद त्याला तुम्ही घ्या. बरोबर आहे, 3 महिने इतका कालावधी नाही झालेला, परंतु माझ्या मते 1 महिना झालेला आहे. त्यातली जी पीडित अल्पवयीन मुलगी आहे ती मुलगी अद्यापपर्यंत आपल्याला मिळून आलेली नाही. आमचं श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमधील काही स्टाफ व्यक्तिशः आमच्या कार्यालयाकडील सायबर सेल, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडील LCB पथक, तिथलं सायबर सेल यामध्ये काम करत आहे आणि अतिशय गांभीर्यानं त्या मुलीचा शोध घेण्यासाठी, कारण गुन्ह्याचं स्वरूप सिरियस आहे
आणि त्यामुळे त्या मुलीचा शोध घेऊन तिचा जबाब नोंदवून त्यातील पुढील तपास आपण करणार आहोत. श्रीरामपूर शहरामध्ये एमडी ड्रग्स मोठ्या प्रमाणात येतं आणि ते जिल्हाभर त्याचं वितरण केलं जातं असं म्हटलं जातं. या अनुषंगाने जेव्हा मेडिकल असेल किंवा ते कारवाई होत आहे पण निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणात MDची मागे आपण एक कारवाई केलेली आहे, परंतु त्यामध्ये व्यावसायिक मात्रामधलं MD मिळून आलेलं नाही, परंतु गुन्हा दाखल करून आरोपी अटक केलेले आहेत. याबाबत सुद्धा फार मोठी कारवाई आपण करू शकलो नाही, परंतु जी मगाशी मी बोललो की माहिती काढून नागरिकांकडून सुद्धा मिळालेल्या माहितीवरून जर असे कुठे त्याचा वापर होत असेल, कब्जात बाळगलेला असेल तर ती कारवाई आपण करणार आहोत. माझा प्रश्न आहे की एमआयडीसी मध्ये देखील असं संशयास्पद एका कारखान्यामध्ये छापा मारला गेला होता आणि मोठ्या प्रमाणात फट्ट्यामध्ये जर त्याचे संशयास्पद अंमली पदार्थ मिळून असेल त्याचा तपास कुठपर्यंत आलेला आहे. त्या गुन्ह्याचा तपास करून त्याचा दोषारोप न्यायालयामध्ये सादर झालेला आहे. त्यामध्ये बाहेर जिल्ह्यातील एक आरोपी वॉन्टेड आहे. त्या आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोप आपण सादर करणार आहोत. परंतु जे मुख्य अटक आरोपी आहेत 4 किंवा 5 एक्झॅक्ट मला सांगता येणार नाही, पण 4 किंवा 5 आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध अटक करून दोषारोपपत्र सादर केलेलं आहे. नशिबी योजना आतापर्यंत जेवढा कारवाई झाली त्याच्यामध्ये ते कुरिअरने मागवले बऱ्याचदा आढळून आहे. बरोबर. ती कुरिअर कारवाई केली आणि प्रिकॉशन म्हणून काही त्यांना नोटीस सगळ्या कुरिअरवाल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. यामध्ये आपण थेट कुरिअरवाल्यावर गुन्हा दाखल केलेला नाही, कारण त्याचा तो एक त्यामध्ये ज्या ज्या गुन्ह्यांमध्ये कुरिअरच्या माध्यमातून आलेला आहे, ते इंजेक्शन्स असेल, ऑइल्स असतील किंवा ड्रग्ज असेल, त्याने त्या गुन्ह्यामध्ये सामील होऊन तो त्या गुन्ह्यात सामील आहे असं निष्पन्न झालेलं नव्हतं. एक व्यावसायिक पार्ट म्हणून त्याच्याकडे ती डिलिव्हरीसाठी ते पार्सल आलेलं आहे आणि त्याने ते इथे आणून दिलेलं आहे. किंबहुना एक उदाहरण असंही पण आहे की एका कुरिअरवाल्यानेच काहीतरी संशयास्पद वस्तू आहे असं आम्हाला कळवलं होतं. त्यामुळे आपण त्यामध्ये अद्याप तरी थेट कुरिअरवाल्यांना आपण आरोपी केलेलं नाही, परंतु त्यांना आपण अशी समज दिलेली आहे की कोणतंही पार्सल जर आपल्याकडे येत असेल आणि त्या पार्सलवर पूर्ण पत्ता नसेल, केवळ काही पहिलं नाव आहे किंवा केवळ नंबर आहे, त्या नंबरवर कॉल करून कोणी घ्यायला येत आहे तर त्याबाबत पोलीस स्टेशनला कळवा असं आपण सर्वांना सूचित केलेलं आहे. आणि त्यामधूनच जी मी मगाशी एक कारवाई बोललो की डिलिव्हरी ज्याला द्यायची आहे त्याची ओळख लपवण्याचा प्रयत्न त्यामधून झालेला होता. फक्त फोन नंबरवरून आणि कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन थ्रू ते पार्सल आलेलं होतं. त्यामधून त्या नंबर धारकाला जो कोणी घ्यायला आला त्याला आपण त्यामध्ये आरोपी केलेला आहे, अटकही केलेली आहे आणि त्याचा पुढचा तपास पण आपण केलेला आहे. शाळा कॉलेजेस परिसरामध्ये जे ड्रग्ज विक्री होते त्या संदर्भात काही आपण नियोजन केलेलं आहे? बरोबर आहे. आपण आता ही जी मोहीम आपण 21 तारखेला ज्या शहरातील सर्व मोठ्या शाळांना आपण बोलावलेलं आहे, आपलं नियोजन आहे की साधारण 3000च्या पुढे विद्यार्थी त्या ठिकाणी येतील. त्या सर्वांना आपण त्याबाबत अवगत करणार आहोत. त्यांना काही हेल्पलाईन नंबर आपण देणार आहोत. इमर्जन्सीमध्ये कोणत्या नंबरवर कॉल करावा त्याबाबतसुद्धा त्यांना आपण माहिती देणार आहोत. आणि त्या माध्यमातून नक्की आम्हाला खात्री आहे की या विद्यार्थ्यांकडून असं काही रॅकेट असेल, असा प्रकार कोणी करत असेल तर त्याबाबतची माहिती नक्की आमच्यापर्यंत यायला मदत होणार आहे. श्रीरामपूर संगमनेर शिर्डीसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अजूनही काही आरोपी फरार आहेत. त्याबद्दल देखील पोलिसांच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. अशा गुन्हेगारांच्या तपासाकरता काही यंत्रणा असणार का? बरोबर आहे. पूर्ण उत्तर नगरमध्ये जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्याविषयी आपण संपूर्ण गुन्हेगारांचा डाटा आपण दर महिन्याला अद्ययावत करत असतो. LCBची टीमसुद्धा त्यामध्ये काम करत असते. वेळोवेळी जे काही ऑल आउट ऑपरेशन्स असेल किंवा कोम्बिंग ऑपरेशन असेल त्या माध्यमातून सुद्धा अशा आरोपींचा आपण शोध घेत असतो. आणि जे काही असे आरोपी आणखी जास्त गंभीर गुन्ह्यातील आहेत त्यांच्याविषयी त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्याची जी प्रक्रिया आहे रितसर, त्या प्रक्रियासुद्धा आपण सध्या सुरू केलेल्या आहेत. अनेक मोठी कारवाई केली, काही म्हणजे अपडेट्स आहेत त्या. बरोबर आहे. आपल्याला सर्वांना माहिती असेल की एप्रिल 2026च्या अखेरीस अवैध गर्भलिंग निदान चाचण्यांवर आपण एक कारवाई केलेली होती. त्या अनुषंगाने लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी PCPNDT ॲक्ट त्याचप्रमाणे IPCच्या जे काही संबंधित लागू कलम आहेत त्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला होता. यामध्ये आत्तापर्यंत जो तपास झाला त्यात 24 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि त्यामध्ये 8 डॉक्टर्स आहेत, 1 बनावट डॉक्टर आहे, एजंट 4 आहेत
त्याशिवाय मेडिकल विक्रेता एक आहे, जे काही बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन्स यामध्ये वापरलेत त्या मशीनचा पुरवठा करणारा एक मोठा मेडिकल साहित्याचा पुरवठादार एक आहे. आणि ज्या महिलांचं लिंगनिदान चाचण्यांमध्ये ज्या महिला मिळून आल्यात, स्पॉटवर ज्या महिला मिळून आल्यात, अशा महिलांचे कुटुंबीय असे एकंदरीत ते 7 लोक आहेत. असे एकंदरीत 24 आरोपी यामध्ये आपण अटक केलेले आहेत. यामध्ये 8 डॉक्टर्स ही एक मोठी संख्या आरोपींची यामध्ये झाली. आणि सोनोग्राफी मशीन्स जे आहेत ते 6 सोनोग्राफी मशीन यामध्ये जप्त झालेले आहेत. साधारणपणे एक टोटल जो काही मुद्देमाल यामध्ये आत्तापर्यंत आपण जप्त केलेला आहे तो 75 लाखाच्या पुढचा मुद्देमाल आपण त्या गुन्ह्यात जप्त झालेला आहे. आपल्याला याबाबत जर सांगायला जनजागृतीच्या दृष्टीनेही आवडेल की ही सर्वच जे काही सोनोग्राफी मशीन्स होती ही मशीन 2-3 कंपन्यांची आहेत. यामध्ये जे लिंगनिदान चाचण्या केल्या जात होत्या त्यामध्ये एक व्यक्ती तर डॉक्टरसुद्धा नाही, अवघं 12वी शिक्षण असणारा व्यक्ती आहे आणि तो पोर्टेबल मशीन मोबाईल कनेक्टिव्हिटीच्या आधारे तो लिंगनिदान चाचण्या करत होता असे निष्पन्न झालेलं आहे. त्यामध्ये या चाचण्या करणारं एक रॅकेट आणि चाचणी केल्यानंतर जर मुलीचा गर्भ असेल तर तो क्युरेटिंग ज्याला आपण म्हणतो ते करून किंवा ते गर्भपात करणारं काही डॉक्टर्स अशा पद्धतीनं आपण अटक केलेली आहे. आणि अजूनही या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये आणखी काही डॉक्टर्स आपल्याला अटक करणं बाकी आहेत. आणि याशिवाय खूप मोठ्या संख्येनं गर्भलिंग निदान चाचण्या झालेल्या आहेत. त्या आरोपींच्या मोबाईल्समध्ये त्या महिलांचे काही नंबर्स आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यामधले आहेत. संभाजीनगर असेल, बीड असेल, नाशिक आहे, पुणे आहे किंवा अहिल्यानगर जिल्हासुद्धा आपला असेल, या जिल्ह्यांमधील ते नंबर्स आहेत. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचून त्यांचे जबाब आपण नोंदवत आहोत. आणि त्यामध्ये जर या चाचण्या केल्यानंतर जर गर्भपात केल्याचं निष्पन्न होत असेल तर त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा आपण आरोपी करणार आहोत. आणि ज्या ठिकाणी हे गर्भपात केलेले असतील संबंधित डॉक्टरांनासुद्धा यामध्ये आपण आरोपी करणार आहोत. याच्याला संदर्भात एक माहिती आहे की या गर्भ निदान चाचण्या ज्या आहेत त्यामध्ये जनावरांच्या मशनीचा सुद्धा वापर करण्यात आला अशी काही माहिती समोर येते. काय त्यांचे ज्या 6 सोनोग्राफी मशीन्स यामध्ये आपण जप्त केलेल्या आहेत याबाबत आपण अभिप्राय घेणार आहोत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा, सिनियर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा. परंतु जी भरवली माहिती आम्हाला मिळालेली आहे त्यानुसार हे सोनोग्राफी मशीन्स जे आहेत ते जनावरं असतील किंवा माणूस असेल या सर्वांसाठी कॉमन आहे. हे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन्स आहेत, स्टॅटिक सोनोग्राफी मशीन नाही. पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जे 4 व्हीलरमध्ये सुद्धा त्याच्या सोनोग्राफी त्या करत होते किंवा कुठेतरी पडक्या घरामध्ये सोनोग्राफी करत होते किंवा अन्य कुठेतरी झाडात, शेडमध्ये, कांदा चाळीमध्ये ते सोनोग्राफी वेगवेगळ्या तारखांना, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन त्या सोनोग्राफी होत होत्या. परंतु जे मशीन्स आहेत ते केवळ जनावरांचे आहे असा आत्तापर्यंत आपल्या तपासात पुढे आलेलं नाही. जे मशीन आहे ते कॉमन यूजसाठी देखील आहेत. काही चायनीज मेडचे ते मशीन्स काही आहेत, 6 पैकी 2 किंवा 3 चायनीज मेडचे मशीन्स आहेत. परंतु त्याबाबत आपण लॅबचा अभिप्राय अद्याप येणं बाकी आहे. लॅबचा अभिप्राय आल्यावर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय आल्यावर त्याविषयी अधिकृतपणे सांगणं सोयीस्कर असेल. काही डॉक्टर आहेत काय यामध्ये जे डॉक्टर्स आपण अटक केलेले आहेत 8 डॉक्टर, यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा गायनेकोलॉजिस्ट हा एकही डॉक्टर नाही. सर्व डॉक्टर्स हे BAMS किंवा काही एक डॉक्टर MBBS सुद्धा आहे. त्यामुळे यांच्याकडे तशी अधिकृत कोणताही परवाना गर्भलिंग निदानाबाबतचा किंवा गर्भपाताबाबतचा नव्हता. आणि त्यामुळे आपण त्यांना तर सर्व डॉक्टरांना आपण अटक केलेली आहे. साधारणपणे 2 महिन्याच्या वर ते न्यायालयीन कोठडीत सुद्धा राहिलेले आहेत. आणखी किती व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे? यामध्ये मी जसं सांगितलं की काही डॉक्टर्स यामध्ये अद्यापही वॉन्टेड आहेत, त्यांना अटक करणं बाकी आहेत. आणि ज्या प्रत्येक एजंटचं जाळं यामध्ये खूप मोठं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. या एजंटच्या काही एजंटच्या मोबाईलमध्ये 200 नंबर्स सेव्ह आहेत महिलांचे आणि पेशंट या नावाने ते नंबर सेव्ह आहेत. तर त्या सर्व बाबत आपण तळापर्यंत खोलापर्यंत जात आहोत. काही बाहेर जिल्ह्यांचे आहेत, थोडा महिला असल्यामुळे थोडी तांत्रिकदृष्ट्या अडचण येत आहे, तर परंतु तो तपास आपण करणार आहोत. फोटो मॉप करून आमदार नगराध्यक्ष आणि स्वतः जिल्हाध्यक्ष सांगितलं का आमची फोटो मॉप करून आमची बदनामी केली. यावर पालकमंत्र्यांनी सांगितलं
त्यांच्यावर जो गुन्हे दाखल करा, पण त्यांच्यावर जे वैयक्तिक बंधने करून कॉमेंट्स करत असतात त्यांनाही आरोपी करा. त्याबाबत तुम्ही काय तर त्याबाबत आपल्याला माहिती आहे की अशा पद्धतीनं जे आक्षेपार्ह पोस्ट आहे त्या पोस्ट करणाऱ्यांवर आपण या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामधले आरोपीसुद्धा आपण डिटेक्ट केलेले आहे. आरोपी जे आहेत ते उघड केलेले आहेत. त्या आरोपींना अटकेबाबतची जी काही रीतसर किंवा आपण कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करून त्याबाबतचे अटक करून पुढील तपाससुद्धा आपण त्यामध्ये करणार आहोत. परंतु त्यामध्ये जे काही कमेंट्स करणारे आहेत खाली जे आक्षेपार्ह कमेंट्स वगैरे असतील त्यांच्यापर्यंत आतापर्यंत आपण गेलेलो नाही. परंतु जर खरोखरच त्यामध्ये आक्षेपार्ह कमेंट्स दिसून आल्या, दुसऱ्याची बदनामी होईल अशा कमेंट्स दिसून आल्या तर त्याबाबत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरसुद्धा त्यामध्ये सहआरोपी करण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात येईल. आमच्या माध्यमातून आपण आता जे गुन्हेगारी टोळ्यांविरोधात जे फिर्यादी आहेत किंवा तक्रारदार आहेत त्यांना काय आव्हान आहे? आमच्याकडून असं पोलिसांच्या वतीने असं आवाहन असेल की कोणत्याही गुन्हेगाराकडून किंवा कोणत्याही गुन्हेगारी टोळीकडून पूर्वी असेल किंवा कधीही असेल जर असं त्यांच्याबाबत कोणताही गैरकायदेशीर प्रकार झालेला असेल, गुन्ह्याचा प्रकार घडलेला असेल, मग तो खंडनीय असेल, शरीराविरुद्धचा गुन्हा असेल, मालमत्तेविरुद्धचा गुन्हा असेल किंवा अन्य कोणताही महिलांविषयी गुन्हा असेल तर त्या तक्रारदारांनी पुढे यावं, पोलीस स्टेशन या ठिकाणी यावं. आमचे प्रभारी अधिकारी आहेत त्यांची भेट घ्यावी. वरिष्ठ अधिकारी SDPO याच ठिकाणी बसतात, आम्ही या ठिकाणी बसतो किंवा अन्यही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे ते जाऊन दाद मागू शकतात. परंतु जास्तीत जास्त तक्रारदार जे कोणी असतील त्यांच्यावर अन्याय झाला असेल त्यांनी पोलीस स्टेशनला यावं आणि गुन्हा दाखल करावा.